हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 2 जानेवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय झालं ते पाहूया. जीवा आणि काव्या कॅफेमध्ये असतात. जीवा नंदिनीचं कौतुक करत असतो. तो म्हणतो की नंदिनी काय बोलते यार. नंतर काव्य म्हणते, हो आमच्या नंदिनी मॅडम आहेतच फायर ब्रँड. शांत शांत वाटते आणि दुर्गेचं रूप धारण करते. नंतर जीवा म्हणतो, ही शांत भावंडं अशीच असतात. शाळेमध्ये एका मुलाने खोडी काढली होती माझी. नंतर त्याला दादाने बदडला. काव्य त्याला म्हणते, काय सांगतो यार. ते खूप मोठ्याने बोलत असतात. हे पाहून वेटर तिथे येऊन त्यांना थोडं हळू बोलायला सांगते. जीवा म्हणतो, हो ना, सॉरी. तो म्हणतो की शांत सॉफिस्टिकेटेड दिसणारा माझा दादा जेव्हा माझ्यासाठी नडतो, रागावतो, लढतो ना, तेव्हा मला असं वाटतं की यार कोणीही प्रेमात पडेल याच्या. काव्य म्हणते, मी पडले ना प्रेमात त्याच्या, आणि लाजते. जीवा म्हणतो, तुला कळतंय का. तू माझ्यासमोर बसून म्हणतीये मी तुझ्या दादाच्या प्रेमात पडली आहे, आणि मला अजिबात राग येत नाही आहे, वाईट वाटत नाही आहे. याउलट छान वाटतंय. यानंतर बिल पे करतात आणि बाहेर निघतात. जीवा काव्याला म्हणतो, आपल्याला हकलण्याची घाई झाली यांना. नंतर काव्य म्हणते, आपल्याला बाहेर काढलं तरी आत जाण्याचे प्रयत्न सोडायचे नसतात. जीवा म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉईंट. नंतर तो तिला आयडिया शेअर करतो. नंतर तो तिला असं म्हणतो की सेम डोकी चालतात नाही यार आपली. काव्य म्हणते की लोकांच्या प्रेम करायच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या ना, तरी फिलिंग्स तर एकच आहे ना जीवा. काव्य म्हणते, आज खूप पॉझिटिव्ह वाटते यार. असं वाटतं 16 डिसेंबर नंतर सगळं संपलं होतं. नंतर जीवा म्हणतो, सगळं संपलं असं जरी वाटत असलं तरी ती नात्याची सुरुवात असू शकते. हे बोलत असताना काव्याला गुरुजींची बोललेली वाक्य आठवतात. जीवा म्हणतो, करेक्ट. गुरुजींनी तेव्हाच संकेत दिला होता. या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात गोडच होणार. काव्य आणि जीवा शेक हँड करतात आणि म्हणतात, लग्नासाठी काय पण. इकडे नंदिनीच्या घरी तिच्या आनंद निवासमध्ये लेडीज आलेली असते. तिचं लग्न ठरल्याची बातमी नंदिनीला सांगते. तिला खूप आनंद होतो. जीवा त्याच्या खोलीमध्ये बॅग भरत असतो आणि त्यावेळी नंदिनीच्या फोटोसमोर उभा राहून गप्पा मारत असतो. चकाचक बाई, मी तुला मिळवणारच, आणि तिला आय लव्ह यू म्हणतो. इकडे काव्य पण बॅग भरत असते आणि ती पण पार्थकडे येण्याच्या विचाराने खुश असते. जीवा नंदिनीच्या फोटोकडे बघत गप्पा मारत असतो. तेव्हा मानिनी आणि आशा तिथे येतात. त्या दोघी त्याला ऑल द बेस्ट म्हणतात. जीवा तिला म्हणते, मी इथे नसताना रूममधल्या कोणत्याच गोष्टीला हात लावायचा नाही. आशाताई ॲज इट इज राहिल्या पाहिजे सगळं. नंदिनी जेव्हा घरात येईल तेव्हा तिला वाटलं पाहिजे की काही घडलंच नव्हतं. आता नंदिनी फक्त घरात नाही, जेव्हा खोलीत गृहप्रवेश करेल तेव्हा शांत वाटेल मला. मानिनी म्हणते, तुला जे जे हवं ते सगळं मिळो. उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. आशा म्हणते, जेव्हा दादाला कोणाचीच नजर नको लागायला. काव्य बॅग भरत असताना नंदिनी तिथे येते आणि तिला विचारते, बॅग का भरतीये. काव्य म्हणते, लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस माहेर राहू नये म्हणून मी सासरी जाते ताई. आशीर्वाद सदन जिंदाबाद. नंदिनी काव्याला म्हणते, हे पुस्तक उगीच दिलं मग त्यांनी. तेव्हा काव्य म्हणते की आमची चुकामुक झाली मिलन कॅफेमध्ये, नाहीतर मीच घेतलं असतं ते. तेव्हा नंदिनीला सांगते की मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं होतं आणि मी जेव्हा एकमेकांच्या पार्टनर्सला भेटायला तिथं आलो होतो, बाकी आमचा दुसरा काही हेतू नव्हता. तुला पाहून जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मी. काव्य म्हणते, जीवा तुझाच आहे का ताई. नंदिनी म्हणते, जीवाबद्दल काही बोलायचंच नाही मला प्लीज. काव्य म्हणते, ताई तू काही बोलूच नको आता, तुझा पसारेवालाच करून दाखवणार आहे. जीवा पार्थकडे येतो सांगायला की मी 1 महिना नंदिनीच्या घरी जातोय राहायला, तिला कन्व्हिन्स करायला. जोपर्यंत ती कन्व्हिन्स होणार नाही मी तिथेच थांबणार आहे. यापुढे मी आणि काव्य तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काहीही करणार नाही दादा. पार्थ म्हणतो, ठीक आहे. जीवा म्हणतो, त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो, सॉरी बडे भैया. पार्थ म्हणतो, ऑल द बेस्ट छोटे. आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागात दिसत आहे की काव्या पार्थच्या घरी आली आहे आणि जीवा नंदिनीच्या घरी.
आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला.